राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली। लाडकी बहीण योजना राज्यातील ही योजना सर्वात मोठी फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत आता ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने आता वाट बघू लागले, ऑगस्टचे तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले, परंतु तुम्ही सर्वजण आता आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे सप्टेंबरचे हप्त्याची। तर सप्टेंबरच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते। खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अखेर जो काही सप्टेंबरचे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो सुरू झाला आणि आजच पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झाले। तसेच महत्त्वाचं म्हणजे आता बघा गिफ्ट पण दिलं जात आहे 9000 रुपये। 9000 रुपये हे गिफ्ट फक्त महिलांनाच मिळणार आहे आणि यासाठी लाडक्या बहिणी पात्र आहेत। तर बघा कोणते ते जिल्हे आहेत जेथील जिल्हे हे 9000 रुपयेसाठी पात्र बहिणी आहेत, तेथील बहिणी पात्र आहेत, चला त्याबद्दल पण सांगतो आणि पुढे अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आहेत, सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। खुशखबर खुशखबर, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा आले 1500 रुपये। ज्या हप्त्याची तुम्ही अजून वाट बघू लागले, पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। आणि बघा 9000 रुपये देखील तुम्हाला मिळत आहे, ते गिफ्ट मिळत आहे। 9000 रुपये तुम्हाला गिफ्ट दिलं जात आहे शासनाकडून, त्याबद्दल पण सांगतो। आणि एवढ्या महत्त्वाच्या टॉप बातम्या आलेल्या आहेत ना, तर त्या टॉप बातम्या तुम्ही सर्वांनी जाणून घेणं फार गरजेचे आहे, अत्यंत कामाच्या बातम्या आहेत। बघा राज्यातील सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेबद्दल रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत। ओके, आता बघा अंगणवाडी सेविकांना काम देण्यात आलं होतं पडताळणीचं, आणि पडताळणीचं जे काही काम देण्यात आलं होतं त्याबद्दल आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। मोठी अपडेट अशी समोर आलेली आहे की बघा आता एका जिल्ह्यात काय झालं पडताळणी संदर्भात, त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती अपडेट पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, सर्व कामाचं बघणार आहोत। आणि बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर, तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये पैसेच आले नाहीत। त्या बहिणी पात्र असून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। तर ज्या बहिणी पात्र आहेत तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर त्याचं कारण आहे आधार कार्ड बँकेशी लिंक नसणं किंवा DBT एनेबल नसणं, त्या कारणाने पैसे आले नसतील। परंतु 26 लाख बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे आले नाही। हो, 26 लाख बहिणींना पैसे आले नाही। तर त्या बहिणी ज्या होत्या त्या अपात्र बहिणी होत्या। ज्या 26 लाख बहिणी आहेत त्या अपात्र बहिणी, म्हणजे त्यांचा हप्ता डायरेक्टली कायमचा बंद करण्यात आलेला आहे। कशामुळे? 4 चाकी वाहन असेल, आयकरदाता असाल, सरकारी कर्मचारी असाल, 2-2 योजनेचा लाभ घेत असाल, तसेच महत्त्वाचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, या गोष्टींमुळे 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। आता ज्या बहिणींचा हप्ता सुरू आहे, ज्या बहिणी पात्र आहेत, खरोखर ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशा बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे 1500 रुपये, आणि आता पुन्हा अजून त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे म्हणजे या चालू महिन्याचे देखील 1500 रुपये सोडले जात आहे आणि सोडले गेलेले आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले चला सांगतो, बघा आता माहिती। तर बघा आता सर्व माहिती समजून घ्या, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी, कामाची माहिती आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येतो, परंतु या एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळून जाते। सर्व माहिती मी देऊन टाकतो आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सांगून टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐका बहिणींनो, सर्व माहिती कामाची आहे।
ज्यांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले त्यांच्याच खात्यामध्ये अजून 1500 रुपये येणे सुरू झालेले आहेत. परंतु आज काही जिल्हे जे आहेत, काही जिल्हे त्यामध्येच पैसे आलेले आहेत. तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. आणि 9,000 रुपयाचं गिफ्ट संदर्भात पण तुम्हाला माहिती मिळणार आहे. ते गिफ्ट संदर्भात पण अपडेट काय आलेले आहेत ती अपडेट पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा. चला पटापट लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, सर्व महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पाहायला मिळायला पाहिजे. त्यामुळे सर्वांपर्यंत शेअर करा. बघा आता महत्त्वाची अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, थोडं बाहेर येईल, तुम्हाला आवाज येत असेल, बाहेर काम चालू आहे त्यामुळे थोडा आवाज येत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. ओके, ठीक आहे. सर्व सांगतो मी तुम्हाला. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पहिले तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. हे बघा, सोलापूर जिल्ह्यात पडताळणी सुरू झालेली आहे. येथे 10,000 महिलांनी चुकीचे पत्ते दिले. बघा, 10,000 महिलांनी चुकीचे पत्ते दिले. विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुनांना व मुलींना योजनेचा लाभ मिळत राहणार. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या पडताळणी दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या महिला, एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक लाभार्थी तसेच अर्ज करताना चुकीचा पत्ता नमूद करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे तब्बल 10,000 महिला दिलेल्या पत्त्यावर उपलब्धच नव्हत्या. ही पडताळणी सुरू असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, आता राज्य शासनाने काय महत्त्वाचा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तो निर्णय आपण समजून घेऊया. पहिले एक गोष्टी तुम्ही बघा, काय झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये 10,000 महिलांनी चुकीचा पत्ता दिला होता. आणि बघा, जिथे मग पडताळणीसाठी कर्मचारी गेले किंवा अंगणवाडी सेविका गेल्या असतील तर 10,000 महिला दिलेल्या पत्त्यावर उपलब्ध नव्हत्या. ही पडताळणी सुरू असताना राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय बघा तुम्ही आता. ज्या लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्डवरील नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नसल्याचे राज्य सरकारने, काही लाभार्थी महिलांचा विवाह झाल्यानंतर रेशन कार्डवरील त्यांचे नाव बदलले असले तरी त्यांचा लाभ बंद होणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी पात्रतेचे स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले होते. 21 ते 65 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2च महिलांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र प्रत्यक्षात लाखो महिलांनी हे निकष डावलून अर्ज सादर केले. अनेक कुटुंबात 3 ते 4 महिलांनी अर्ज भरल्याचेही आढळले. पण माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या पडताळणी दरम्यान अशा लाभार्थ्यांना प्रक्रियेतून वगळण्यात आले. बघा, काय झालेलं आहे, भरपूर बहिणींनी चुकीची माहिती दिली होती. अर्ज सादर करताना काही चुकीची माहिती दिली होती. तर ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांना अपात्र केलं जात आहे. ओके, अपात्र का केलं जात आहे, कारण त्या योजनेसाठी पात्र नाहीत. आणि बघा, नावामध्ये जरी हे बघा, लग्नानंतर नावामध्ये बदल असेल किंवा काही झालं असेल, नावामध्ये बदल वगैरे केला असेल तर तो त्या बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद होणार नसल्याचं राज्य सरकारने म्हटलेलं आहे. बघा, रेशन कार्डवरील नाव बदलले असले तरी लाभ बंद होणार नाही. ओके, लाभ वगैरे बंद होणार नाही. फक्त तुम्ही जरी अपात्र असाल तरच लाभ बंद केला जाणार आहे. चुकीची माहिती दिली असेल तरच लाभ बंद होणार आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता, म्हणजे महत्त्वाची माहिती बघा आता. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे बघा. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू होताच महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे जे काही वातावरण आहे ते निर्माण झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणावर
चुकीचे आधार क्रमांक, खोटे पत्ते तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांकडून अर्ज दाखल केल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. तरी देखील शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांनाच लाभ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ बंद होणार नाही असं राज्य शासनाने इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. चला आता जी माहिती आहे ती समजून घ्या. तुम्हाला सर्वांना 1500 रुपये ऑगस्टचा हप्ता मिळाला लाडक्या बहिणींना. आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये टाकण्यात आलेले आहेत. आता तुम्ही सर्वजण कमेंट करून विचारत आहे की सप्टेंबरचा लाभ कधी मिळेल. हे बघा, तुम्हाला आता नुकताच ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी 344 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याचा GR आला होता. त्यानंतर निधी DBTवरती गेला होता आणि DBTवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता. ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी पण थोडा उशीर झाला. आता सप्टेंबरचा हप्ताचा तुम्ही सर्वजण विचार करत आहे, वाट बघत आहेत. हे बघा, आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे लगेच काही तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही. सप्टेंबरचा हप्त्यासाठी थोडा टाईम लागेल बहिणींनो. लगेच काही सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, थोडा टाईम लागेल. हो, किती टाईम लागेल ते पण सांगतो, काही काळजी करू नका. व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे तुम्ही, व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे, सर्व माहिती भेटणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरचा हप्ता जो आहे ना, सप्टेंबरचा हप्ता एंडिंगपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याचा निधी येऊ शकतो आणि जवळपास 344 पर्यंतच निधी येऊ शकतो. 344 कोटी एवढा निधी येऊ शकतो सप्टेंबर हप्त्यासाठी. ओके, आणि लवकरच निधी मंजूर होईल आणि सप्टेंबरचा हप्ता 1500 रुपये देखील वाटप सुरू होणार आहे. ठीक आहे. आता लगेच काही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता तुम्हाला पहिले ऑगस्टचा हप्ता आताच देण्यात आला, त्यामुळे लगेच काही सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही, थोडी वाट बघावी लागेल. आणि राहिला विषय गिफ्टचा, 9000 रुपये मिळणार. या संदर्भात आता तुम्हाला सोशल मीडियावरती आता पुढे दिवाळी आहे, दसरा आहे, त्यामुळे भरपूर जण सांगतील की 9000 10,000 गिफ्ट, असं गिफ्ट तसं गिफ्ट, TV गिफ्ट, फ्रीज गिफ्ट. तर हे असं तुम्हाला काही सांगतील, परंतु 9000 रुपये वगैरे तुम्हाला काहीच गिफ्ट वगैरे मिळणार नाही. या संदर्भात कुठलीच अपडेट नाही आणि शासनाकडून फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये दिले जातात, त्या व्यतिरिक्त दुसरं काही दिलं जात नाही. आलं लक्षात? तर हेच आहे. तर काही अफवा पसरवतात, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. चला आता आपण जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते आणि असं निवडून मी तुमच्यासाठी महत्त्वाच्या काही टॉप बातम्या घेऊन येत असतो. चला बघा, आजच्या अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, ज्या तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण कामाच्या बातम्या आहेत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. आता 20 सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी, 6 दिवसांची मुदतवाढ, सरासरी 40% नोंदणी. हे बघा, तर ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 6 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेला आहे आणि हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 40% नोंदणी झालेली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीची मुदत ही 14 सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करता आलेली नाही. काय झालेलं आहे, 14 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली, त्यामुळे काही शेतकरी भावांना ती नोंदणी करताच आली नाही. त्यामुळे त्यांना एक इथे दिलासा मिळालेला आहे आणि 6 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे, त्यामुळे या पीक पाहणीला 6 दिवसांची अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदत आता 20 सप्टेंबर अशी करण्यात आली आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, सहायकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे 40% अर्थात 67,19,000 हेक्टर झाले आहे, अशी माहिती पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली. पुढे बघा, तर खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती. भरपूर शेतकरी भावांची पिकांची नोंदणी झाली नव्हती, त्यामुळे हा सर्वात अत्यंत महत्त्वाचा
शेतकरी भावांसाठी निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ. ओके, आता ती 20 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. ज्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी करून घ्या, तुम्हाला वेळ दिलेला आहे आणखीन. ओके, ठीक आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती, बातमी नंबर 1. पुढे पण अशाच महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वसामान्य जनतेसाठी असो किंवा शेतकरी भावांसाठी असो, मुलांसाठी असो, तसेच मुलींसाठी असो, सर्वांसाठी महत्त्वाचे अपडेट आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला आता बातमी नंबर 2 बघा. चला बघा आता बातमी नंबर 2, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2. आजपासून राज्यात मुसळधार पाऊस, या भागात सर्वाधिक पाऊस. काय आहे हवामान अंदाज, चला जाणून घेऊया. पावसासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. आता सध्या आपण बघत आहोत पाऊस, काही ठिकाणी आता पाऊस बंद झालेला आहे, परंतु इथे काय सांगितलं जात आहे की राज्यात अजून पावसाचं धुमाकूळ आहे, म्हणजे पाऊस कमबॅक. चला समजून या बातमी काय आहे. गेल्या अनेक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान आजपासून सुरू होणारा पाऊस पुढील 2 ते 3 दिवस पडणार असल्याची माहिती आहे. यावेळी काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा जो काही अंदाज आहे तो वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाकडून. हे बघा, तर कमी कालावधीत जास्त पाऊस येणार आहे. कुठे कुठे येणार आहे त्याबद्दल पण माहिती आहे, काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरामध्ये पाऊस आहे का, चला बघा माहिती. हे बघा, संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून फारसा पाऊस पडलेला नाही. मुंबईसह इतर भागात पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी तापमानात वाढ होऊन उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हा पाऊस साधारणपणे 2 ते 3 दिवस सलग पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चला तर जाणून घ्या. कमी दाब क्षेत्र. आता बघा, कमी दाब क्षेत्र तर दक्षिण ओडिशाच्या व आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 2 दिवसात ते पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणाम महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उत्तर कोकणात शनिवार ते सोमवार या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओके, तर ही पावसाची शक्यता कुठे कुठे वर्तवण्यात आली त्याबद्दल आपण माहिती बघितली. तर पावसासंदर्भात ही बातमी नंबर अत्यंत महत्त्वाची होती. चला, कुठे कुठे कोणत्या भागात पाऊस पडणार आहे आजपासून मुसळधार पाऊस संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आपण बघितली. ही बातमी तुम्हाला समजली. चला आता बघा बातमी नंबर 3, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 बघा. चला बातमी नंबर 3 बघा. आता बातमी नंबर 3 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चीनच्या दाव्याने जग हादरले, डोनाल्ड ट्रम्प यांना पाडले तोंडावर, 100% टॅरिफवर थेट. तर ही बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या. देश विदेशातील पण बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ही बातमी कामाची बातमी आहे. तुम्हाला हे पण समजायला पाहिजे की देश विदेशात काय काय घडत आहे ते पण तुम्हाला समजायला पाहिजे. त्यामुळे ही बातमी मी मुद्दामून टाकलेली आहे, म्हणजे तुम्हाला हे देखील समजायला पाहिजे की काय चालू आहे नेमकं. हे बघा, डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरताना दिसले. हेच नाही तर अमेरिकेने भारताला रशियाची कपडे धुण्याची मशीन देखील म्हटले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावले. पुढे बघा आता, मात्र फक्त भारतच नाही तर अमेरिकेलाही या टॅरिफची झड सोसावी लागते. अमेरिकेत भारतावरील टॅरिफनंतर महागाई गगनाला भिडली आहे.
भारतातून अमेरिकेत होणारी 70% निर्यात बंद झाली आहे. ओके. मात्र अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या मागे खंबीरपणे रशिया उभा आहे. भारताच्या मागे रशिया उभा आहे. हेच नाही तर भारतीय वस्तूंचे आम्ही आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असे थेट रशियाने म्हटले आहे. बघा, तर रशिया देश भारतासोबत कायम आहे आणि खंबीरपणे रशिया देश भारताला सपोर्ट पण करतो. आता भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा मोर्चा थेट चीनकडे वळला आहे. स्वतः चीनवर टॅरिफ न लावता त्यांनी नाटो देशांना पत्र लिहित चीनवर 100% टॅरिफ लावा अशी मागणी केली आहे. चीन हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे जो रशियाकडून तेल खरेदी करतो. यामुळे अमेरिकेची इच्छा आहे की काहीही झाले तरी चीनने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे. चीनने देखील आता डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिल्याचे बघायला मिळते. ठीक आहे, ही एवढी माहिती होती. जी काही माहिती आली होती ती माहिती मी तुम्हाला सांगितली. या संदर्भात तर रोज न्यूजवर बातम्या चालूच आहेत, तुम्ही बघतच असाल. ठीक आहे, ही बातमी पण महत्त्वाची होती. चला आता बातमी नंबर 4 बघा. शेवटची बातमी आहे आणि लास्टची कामाची बातमी आहे, त्यामुळे ही शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा आता बातमी नंबर 4. चला आता आपण बातमी नंबर 4 बघू. बातमी नंबर 4 शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे गव्हाचे नवीन वाव विकसित. चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया. हे बघा, येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बीमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागू होते. देशातील कृषी शास्त्रज्ञांनी आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या शेकडो जाती विकसित केल्या आहेत. गेल्या वर्षी गव्हाची अशीच एक जात प्रसारित करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात गव्हाची नवीन जात प्रसारित करण्यात आली. HI 1665. बघा, HI 1665 असे या नव्या जातीचे नाव. गव्हाची ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरकडून विकसित करण्यात आले आहे. ही नव्याने विकसित करण्यात आलेली जात हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. खरे तर अलीकडे हवामान बदलामुळे गहू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. वाढत्या तापमानाचा गव्हाच्या पिकाला नेहमीच फटका बसतो. ओके. दरम्यान आता हीच गोष्ट लक्षात घेता कृषी विद्यापीठाने HI 1665 ही गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. गव्हाचा हा नवा ववान पश्चिम आणि दक्षिण भारतातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. माहिती कृषी तंत्रज्ञांनी दिली. बघा, तज्ज्ञांनी दिलेली आहे. ही माहिती जी आहे ती कृषी तज्ज्ञांनी दिलेली आहे. ओके. तर गव्हाच्या या जातीचे पीक 110 दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 33 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीची विशेषता म्हणजे कमी पाण्यातही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक येथे याची लागवड करता येईल. या राज्यांमधील मैदानी भागात गव्हाच्या या नव्या जातीची लागवड करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र वाढू शकते असा अंदाज आहे. कमी पाण्यात उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. गव्हाच्या या नवीन जातीपासून मर्यादित सिंचन परिस्थिती असल्यास हेक्टरी 33 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पुढे बघा, अजून माहिती आहे. मात्र या जातीची कमाल उत्पादन क्षमता 43 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आता शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली आणि याला चांगले पाणी मिळाले तर शेतकरी या पिकातून अधिक उत्पादन घेऊ शकणार आहेत. या जातीचे पीक साधारण 90 सेंटीमीटरपर्यंत वाढेल. याचा 1000 दाणांचे वजन सरासरी 44 ग्रॅम भरते. या जातीचा गहू तांबोरा रोगास प्रतिकारक आहे. भुरा व काळा तांबेरा रोगास या जातीचे पीक
प्रतिकारक आहे. ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. बातमी नंबर 4 आपण बघितली. चला आता बघा महत्त्वाची माहिती आणि त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा आता महत्त्वाची माहिती. तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या. त्यामध्ये आपण बातमी बघितली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे गव्हाचे नवीन वाण जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल बातमी आपण बघितली. त्यानंतर आपण चीनच्या दाव्याचे जग हादरले, दाव्याने चीन हादरले. डोनाल्ड ट्रम्प यांना पाडले तोंडावर 100% टॅरिफवर थेट काय माहिती होती ती माहिती पण आपण बघितली. तसेच आपण पुढे माहिती बघितली आजपासून राज्यात मुसळधार पाऊस, कुठे कुठे कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली. आणि सुरुवातीला आपण बघितलं आता 20 सप्टेंबरपर्यंत करा ई पीक पाहणी नोंदणी. 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सरासरी 40% नोंदणी पूर्ण झालेली आहे. चला या एवढ्या टॉप बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला आपण राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण अपडेट बघितली. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.